लढाई सुरू झाली, जोरात तोफांचे मारे सुरू झाले आणि एक फ्रेंडशिप आणि HMS व्हिक्ट्री एंगेज झाले एकमेकाशी. रीडाउटेबल म्हणून ते शिप होतं आणि हा स्वतः वरच्या डेकवर होता होरॅशिओ नेल्सन. आणि शेवटी त्या मारामारीत नेल्सनला एक गोळी येऊन लागली, पाठीच्या कण्यात बसली, नेल्सन पाडला, त्याला खाली नेलं. नेल्सन म्हणाला, ही लढाई माझ्या मनात होतं, आपण मारली पाहिजे आणि शत्रूची किमान 20 जहाजं तरी आपल्या ताब्यात पाहिजे, अशी माझी शेवटची इच्छा होती. कुणीतरी आलं आणि म्हणाला, आपण 5 जहाजं शत्रूची काबीज केली आहेत. दुसरा आला आणि म्हणाला, आपल्याला 10 जहाजं मिळालेली आहेत. शेवटी एक माणूस आला आणि म्हणाला, आपण लढाई मारलेली आहे, 20-25 जहाजं शत्रूची आपल्या ताब्यात आलेली आहेत, सगळी आपण लढाई मारलेली आहे. नेल्सनचे शेवटचे शब्द आहेत, थँक गॉड आय हॅव डन माय ड्युटी. नेल्सन वारला शिपवर. त्याचं स्मारक आहे. 200 वर्षानंतर इंग्रजांनी त्या पोर्ट्समथला इतका मोठा शो केला, स्वतः राणी आली होती एलिझाबेथ दुसरी तिथं, आपली शिप्स गेली होती तिथे त्यावेळेस. स्मारकं कशी करतात ना, त्याचं एक आयडियल उदाहरण आहे. हा नेल्सन जो आहे ना, तुम्ही पाहिलं असेल बघा, तो ॲलन शेफर्ड म्हणून एक अंपायर होता ना, तो 11 स्कोअर असेल 22 असेल की असा एक उडी मारायचा बघा तिथे एक, त्याला नेल्सन स्ट्राईक्स असं म्हणतात. की कोपनहेगन, बॅटल ऑफ कोपनहेगनला रशियन आणि डॅनिश लोक एकत्र आले होते. त्यांना सर्च करायचं त्या फ्लीटला ब्रिटनकडे वॉरंट होतं आणि ते वॉरंट घेऊन ज्यावेळेला ब्रिटिश सगळं फ्लीट गेलं तिथं, तेव्हा याचा जो वरचा ऑफिसर होता त्यांनी सांगितलं, रिट्रीट करा, पाठीमागं या सगळे. नेल्सन म्हणाला, रिट्रीट काय करा, आता चोपून काढून जाऊन म्हणाला डॅनिश लोकांना सगळ्यांना चोपून, हा कसला रिट्रीट म्हणून सांगतोय. आणि मग नेल्सननी काय केलं, त्याच्या शेजारी त्याचा अजून एक माणूस उभा होता. नेल्सननी तो टेलिस्कोप होता ना, तो त्याची जी कमांड बघायचा, जहाजावर निशाणांची कमांड बघायचा, तो त्याला दिसत नसलेल्या डोळ्याला लावला बरं का त्याने इकडं. आणि तो त्याला म्हणाला, आय डोंट सी एनिथिंग ना, हल्ला करा चला, मला दिसलंच नाही काही ते. हल्ला केला, नेल्सनने लढाई मारली. असा तो नेल्सन. त्याची स्मारकं जिकडं तिकडं आहेत. स्मारकं फार उत्तमरीतीनं ठेवली आहेत. दर 21 ऑक्टोबरला पहाटे तिथं ब्युगल वाजतो. तिथं ड्रिल चालू होतं त्या सगळ्या लोकांचं. त्यावेळेची भांडी, त्यावेळेच्या तोफा तशा त्या शिपवर ठेवल्या आहेत. आपल्याला ते शिप बघता येतं, HMS व्हिक्ट्री बघता येतं त्याचं शिप तिथे. तर शिवाजी महाराज 1680 साली गेले, स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. शिवाजी महाराजांचं स्मारक करण्यासाठी आत्ता आपल्याला एक खडक मिळालेला आहे. इंग्रजांनी स्मारकं कशी उभी केली आहेत बघा. ते स्मारकं प्रेरणादायी असावी लागतात, स्फूर्तिदायी असावी लागतात. पुढच्या पिढीनं त्याच्यातनं बोध घ्यावा आणि काहीतरी उत्तम कर्तृत्व करून दाखवावं आणि आपलं देश, या देशाचं भवितव्य उज्ज्वल करून टाकावं. याच्यासाठी सगळे स्मारकांच्या संख्येवर काही नसतं, इथं असावं लागतं ते सगळ्यात शेवटी. ही खांदेरीची जी लढाई आहे, एकमेव लढाई, नाविक लढाई शिवाजीराजे जी काही खेळलं ती काही सामान्य लढाई नाही आहे. 1679च्या ऑगस्ट महिन्याच्या 29 तारखेला मायनाक भंडारी या थळवरनं काही जहाजातनं 2-4 तोफा आणि इतर 200-300 माणसं घेऊन खांदेरी बेटावर गेला. इंग्रज बघत होते मुंबईहून, त्यांना हालचाल दिसली बेटावर. कोण आहेत म्हणाले लोक, ते म्हणाले शिवाजीचे लोक येऊन किल्ला बांधतायत. अरे ते म्हणाले, ते बेट जरी आपल्याकडे कायदेशीररित्या नसलं तर तिथं किल्ला झाला की पाचर बसेल, आपल्याला व्यापारच बंद पडेल सगळा, काहीतरी करून ह्याला बंद केलं पाहिजे. म्हणून त्यांनी एन्साईन डॅनियल ह्यूज या नावाच्या माणसाला तिथं पाठवलं. तो डॅनियल ह्यूज 3 तासात आला तिथं, 3 शिबाडा घेऊन आला. तो त्याचा रिपोर्ट असा आहे, मी त्या बेटाकडे आलो, कोणीच दिसेना मला तिथं, कसलाही तोफा वाजले नाहीत, बंदुका वाजले नाहीत. आणि मी जसा जवळ गेलो तसं त्या बेटाच्या खडकाच्या मागनं अनेक लोक उभे राहिले मराठी. त्याच्यात तो मायनाक भंडारी होता. मग मी त्याला ओरडून सांगितलं, हे बेट आमचं आहे, तुम्ही इथनं निघून जा. तेव्हा तो म्हणाला, तुम्हीच इथनं निघून जा, मी माझ्या राजाचा हुकूम ऐकतो, तुमचा ऐकत नाही, पुढं आलात तर तुम्हालाच कैद करून ठेवीन इथं. त्यामुळे मी निघून आलो म्हणाला इथनं परत. त्यामुळं तो एन्साईन डॅनियल ह्यूज परत केला. बरं, आता हे पावसाळ्याचे दिवस सगळे ऑगस्टमध्ये,
इंग्रजांचं आरमार सुरतेला होतं, जहाजच नव्हती इंग्रजांच्याकडं. इंग्रजांनी हायर केली, भाड्यानं घेतली. गेप नावाच्या माणसाच्याकडनं इंग्रजांनी जहाजं भाड्यानं घेऊन, त्यांच्याकडं फक्त 2 फ्रिगेट्स होत्या. एकीचं नाव होतं हंटर, दुसरीचं नाव होतं रिव्हेंज. अशा त्या 2 फ्रिगेट्स आणि गुरावा होत्या मोठ्या, आणि बाकीची सगळी छोट्या छोट्या नौका होती. इंग्रजांनी पाठवून दिलं आणि म्हणाले पहिल्यांदा खेळ बंद करावा, ते सगळे बेट ताब्यात घ्या. इंग्रजी आरमार आलं. कॅप्टन ॲडर्टन, कॅप्टन रिचर्ड केगविन, कॅप्टन फ्रान्सिस थॉर्प, सार्जंट नॅश, कॅप्टन फ्रान्सिस मॉलिव्हेर. किती यादी सांगू मोठ्या लोकांची. या सगळ्या अशा वेगवेगळ्या शिप्सवर सगळे लोक होते, मोठमोठे लोक. त्या फ्रान्सिस थॉर्प सकाळपासून पंचचा पेला घेऊन बसायचा मारायला ते, त्यामुळे तो कंडमच झालेला होता. तो गेला, पहिल्याच हल्ल्यात मारला गेला तो त्या सगळ्याच्या. बाकीच्या इंग्रजांना त्यांच्या मोठ्या थोड्या गलबत ज्या आहेत ती चॅनलमध्ये, म्हणजे थळपासनं त्या किल्ल्यापर्यंत मधला जो चॅनल आहे त्याला ब्लॉकेड क्रिएट करायला सांगितलं होतं की सप्लाईज थांबवा, तिकडून येणारी जी मदत आहे, सगळे सप्लाईज आहेत ते बंद करा. इंग्रजांना जमलं नाही. इंग्रजांना त्यांची जहाजं खोल पाण्यात न्यावी लागली, कारण इतकं उथळ आहे पाणी, ते जहाजं खाली लागायला लागली दगडाला तिथे इंग्रज. आणि इंग्रजांनीच लिहून ठेवले की आम्ही आपल्या सकाळ झाले की बघायचो की त्या खांदेरेके तिथं भगवे गेंडे फडफडणाऱ्या अनेक होड्या दिसायच्या आम्हाला. त्यावेळेला रिचर्ड केगविन आणि हा जो ॲडर्टन यांनी लिहिलं आहे, दोज स्मॉल मराठा क्रिपिंग बोट्स डिसीव अस टू ॲडमिरेशन. त्या छोट्या सरपटणाऱ्या मराठी होड्या आम्हाला आश्चर्यकारकरित्या चकवतात, आणि अशा होड्या इंग्रजी आरमारात हव्यात असं लिहिलं. ब्रिटानिया रूल्स द वेव्ज, ब्रिटन शॅल नेवर बी स्लेव्स असं म्हणणारे इंग्रज म्हणतात या मराठी बनावटीच्या शिवाजीसारख्या होड्या आमच्याकडे पाहिजेत, कारण आमचे लोक वलवत नाहीचे सगळ्या. इंग्रजांना बेट घ्यायला जमलं नाही, रिएन्फोर्समेंट झाली, जमलं नाही. तेवढ्यात सिद्धी आला तिथं. सिद्ध्यांनी ते उंदेरीवर किल्ला बांधायला काढला. सिद्ध्याचे उद्योग सुरू झाले. तो आपली माणसं रात्री आपल्या होड्यात चालले की सिद्धी पकडायचा आणि माणसांची मुंडकी मारायचा आपल्या, आणि इंग्रजांच्याकडे सकाळी दाखवायला यायचं आणि म्हणायचं मुंबईला मला भाल्याच्या टोकावर लावून रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावायची परवानगी द्या. इंग्रजांनी कधी दिली नाही. एक दिवस त्या सिद्ध्यांनी काही लोकांना पकडलं आणि त्यांनी त्यांची चौकशी इंग्रजांच्याकडं न्यायची हवी की त्यांनी स्वतःच चौकशी केली. त्यांनी असं लिहिलं आहे की त्या माणसांनी असं सांगितलं की आम्ही इंग्रजांचेच लोक आहोत, आणि त्यांनी त्या इंग्रजी कॅप्टनचं नाव, त्याच्या डेप्युटीचं नाव, ह्याच्यापासून सगळा हिशोब इतका व्यवस्थित सांगितला की तो खरंच इंग्रजांचा माणूस आहे याच्याकरिता आम्हाला विश्वास ठेवावाच लागला. आणि ते सगळे शिवाजी महाराजांची माणसं होती बरं का तिथे. त्यांना सगळी बित्तम बातमी होती, कुणाच्या नावासकट सगळं होतं, सगळ्यांच्या कुंडल्या त्यांच्याकडं होते. हा सगळा प्रकार चालू राहिला. फार गंमत आहे सगळ्या. एक दिवस पांढरेच बावटे लागले बरं का ते बेटावर, खांदेरी बेटावर. सिद्ध्यांना वाटलं शरण आले हे सगळे लोक, इंग्रजांनाही वाटलं शरण आले म्हणून सिद्ध्याचे लोक गेल्यावर आपल्या लोकांनी शिव्या घालून त्यांना हाकलून दिलं पहिल्यांदा. मग इंग्रज गेले आणि ते म्हणाले तुम्ही काही शरण आला का? ते म्हणाले शरण बिरण आम्ही काही आलेलं नाही. मग म्हणाले पांढरे बावटे कशाला लावलेत? ते म्हणाले आमच्या किनाऱ्यावरच्या लोकांना सूचना करण्यासाठी म्हणून पांढरे बावटे लावलेत, आम्ही काही शरण बिरण वगैरे केलं. हे असं सगळं प्रकरण चाललेलं होतं. फार गंमत आहे या सगळ्या. एक दिवस आपला दौलत खान आरमार घेऊन आला, चॅनलमध्ये आला, आणि इंग्रजांच्याकडं एक गुराब होती, डफ नावाची गुराब होती. त्याच्या स्टर्नवर म्हणजे पाठीमागच्या बाजूला तोफ नव्हती. त्याने बरोबर हेरला आपल्या लोकांनी, अरे ह्या पाठीमागच्या बाजूला तोफ नाही आहे. आणि मग त्यांनी अशी अर्धचंद्राकार हे करून ती गुराबच ताब्यात घेतली, पाठीमागनंच हल्ला केला आपल्या लोकांनी. 22 इंग्रज पकडले, 22, आणि सागरगडावर कैदेत घातले त्यांना. आणि रोज त्यांना मुगाच्या डाळीची खिचडी दिल्यामुळे त्यांची पोटं बिघडली इंग्रजांची. आणि त्यांनी मुंबईला पत्र पाठवले, आम्हाला औषधं पाठवा, आम्हाला चिकन पाठवा, आम्हाला अंडी पाठवा वगैरे. मुंबईच्या इंग्रजांनी लिहिलं तुम्ही कटून का नाही मेलात तिकडं, अंडे बिंडे वगैरे काही पाठवणार नाही, औषधं वगैरे काही पाठवणार नाही. 22 लोक कैदेत घातले होते. त्याच्यात तो फ्रान्सिस मॉलिव्हेरवर सुद्धा होता, तो रायगडावर आलेला. असा सगळा त्रास आपल्या लोकांनी या इंग्रजांनी दिला, कारण आपण कुठेही राहू शकत होतो. पण इंग्रजांना त्या बेटावर कब्जा करता आला नाही. ही नाविक लढाई फार महत्त्वाची आहे. खरं म्हणजे मी तुम्हाला त्याचे नकाशे बिकाशे काढून दाखवेन एक कधीतरी. केवळ एक लढाई एक्सप्लेन करता येईल, खांदेरीची. हे सगळं चाललेलं असताना शिवाजी महाराजांनी 5000 लोक कल्याणला उतरवले. आणि त्याने एक आता अफवा होती का खरंच होतं देवदाणे, त्यांनी सांगितलं आम्ही आता मुंबईला चालून जाणार आणि मुंबईलाच
मुंबईच ताब्यात घेणार. म्हणजे इंग्रज अगदी वरती आरशाच्यासमोर जामानेमा करतात, सूट घालतात, टायबी घालतात आणि खाली पॅन्टच नाही, अशी परिस्थिती निर्माण व्हायची सगळे. त्यामुळे इंग्रज म्हणाले देऊन टाका बेट ते बाबा, ते काय म्हणतायत ना तर पहिल्यांदा देऊन टाका त्यांच्या ताब्यात. जानेवारीमध्ये तो तह झाला, अण्णाजी दत्तोनी तह केला आणि त्या तहान्वये खांदेरीचं बेट इंग्रजांच्याकडनं शिवाजी महाराजांनी लिहून आपल्या ताब्यात आणलं. सगळं हे सागरावरचं साम्राज्य आहे. त्याच्यात सिद्ध्यांना जरब बसली तो पद्मदुर्ग बांधला. काय वाक्य आहे त्याच्यात सुंदर, पद्मदुर्ग वसवून राजपुरीचे उरावर दुसरी राजपुरी निर्माण केली, असं वाक्य आहे सिद्ध्यांना शह देण्यासाठी. सिद्ध्यांची तर इतक्या गमती आहेत त्या सगळ्या याच्यातल्या लाय पाटलाच्या आणि सिद्ध्यांच्या. जंजिरा ताब्यात घेण्यासाठी काय केलं आहे एकच सांगतो फक्त आणि मग नंतर थांबतो मी. थोडीशी नंतरची आहे, पण कोंडाजी फर्जन हे नाव तुम्ही ऐकलं आहे. तर पन्हाळा घेतला कोंडाजीनं, 60 लोकांनी घेतला, शिंगबिंग फुंकूनच घेतला. हे असंच सगळं आपलं जे असंच आहे, 60 लोक शिंग फुंकली. आदिलशाहीचे लोक ही मशाल घेऊन बाहेर आले की आपल्या अंधारात बसले लोक बाणाने टिपायचे त्यांना किती बाण येत आहेत, तिरंदाज किती आहेत, लोक किती आहेत, शिंग फुंकणारी काही पत्ता नव्हता. शेवटी शरण, मग दरवाजा उघडून फौज आत घेतली आणि पन्हाळा घेतला आपल्या लोकांनी. हा कोंडाजी फर्जन नोकरीच्या निमित्ताने जंजिऱ्यात गेला. आत गेला बरं का जंजिऱ्यात. जंजिऱ्याचं बळ कुठे आहे? तोफात आहे, भरपूर तोफा ना, 300-400 तोफा तिथं. तर त्या तोफाला जे ॲम्युनिशन लागतं, जे बारूद लागतं, ते बारूद तिथं होतं. ते बारूदच उडवून द्यायचं एकदा, म्हणजे तोफाच निकामी झाल्या ना सगळ्या. त्याच्याकडं हे असं काम होतं कोंडाजीकडं, म्हणजे तो बारूद उडवायला जाणार आणि बारूदखाना उडवल्या की नंतर हा काय राहणार आहे का? म्हणजे त्याचा जीव जाणार आहे. जीव जाणार हे माहीत असताना कोंडाजी आत गेला आहे. आणि मग ठरलं आरमार कधी यायचं, कुठे यायचं आणि कधी उडवायचं, ते बारूदखाना कधी उडवायचा, हे सगळं ठरलेलं असताना सिद्ध्यांना कोणीतरी सांगितलं की हा माणूस आहे ना, हा डबल एजंट आहे, तो आपल्याला फसवतो आहे आणि तो बारूदखाना उडवायला इथं आलेला आहे. सिद्ध्यांनी त्याला पकडलं आणि त्याचं मुंडकं मारलं आणि भाल्याच्या टोकावर फिरवलं सगळ्या ह्याच्यात. ह्या अशा कथा अनेक आहेत सगळ्या ह्याच्यात. पण जंजिरा शिवाजीराजांनी घ्यायचे इतके विलक्षण प्रयत्न केले, शेवटपर्यंत ताब्यात आला नाही जंजिरा. पण समुद्रावर एक शिवाजीराजांनी आपलं एक राज्य निर्माण केले असं आहे की सगळ्याला जरब बसली. डचांना जरब बसली, फ्रेंचांना बसली, इंग्रजांना तर बसलीच बसली, पोर्तुगीजांना बसली. सगळ्या पोर्तुगीजांच्याकडनं खंडणी वसूल करत होतो शिवाजीराज, इंग्रजांची जहाजं पकडून आणत होतो. सिद्धी तर काय, सिद्धी इतका भारी होता की आपला आरमान मागं लागले की तो मुंबईला यायचा, माझगाव डॉकमध्ये यायचं. तिथं माझगावला येऊन तिथं इंग्रजांचा आसरा घेऊन बसायचा सगळ्या. इंग्रज त्याला शेल्टर द्यायचे. पण सिद्धी म्हणजे घरात जैसा उंदीर तैसा शत्रू सिद्धी असं म्हटलेलं आहे त्याच्यात. फार त्याच्याकडनं त्रास नाही, उंदरा एवढाच तास. धान्य खातो ना, 15-20% धान्य उंदीर खातो एकटा त्या सगळ्या. पण या सगळ्याच्यात शिवाजीराजांनी आरमार निर्माण करावं. 300 वर्षानंतर एक सबल आरमार आपल्याकडे निर्माण झालं. तर मी सुरुवातीला सांगितलं मार्टेलो टॉवर कुठे आहे तुम्ही सांगतो त्याच्यात. तुम्ही कधी अर्नाळ्याच्या बेटावर गेला आहे कधी? जा अवश्य. अर्नाळा जंजिरा आहे, बेट आहे, त्या बेटावर किल्ला आहे, बाजीरावानं बांधलेला आहे, त्याच्यावर शिलालेख आहे बाजीरावाचा. त्याच्या एका बाजूला एक बुरुज आहे आणि तो बुरुज म्हणजे युरोपियन कन्स्ट्रक्शनचा मार्टेलो टॉवर आहे तिथं असलेला. त्यामुळे हे सगळं कन्स्ट्रक्शन आपल्याला बघावं लागतं. तिथे आपल्याकडं आहे. किती बघता येईल तुम्ही सांगा त्याच्यात, काय काय बघता येईल. दुर्ग आहेत, इतिहास आहे. अगदी तुम्ही असा दगड टाकला तर जो तवंग उठेल, तो इतिहासाचा तरंग महाराष्ट्राच्या भूमीत उठेल. इतका प्रचंड इतिहास इथं आहे सगळा. आणि त्याच्यात शिवाजीराजांनी आरमार निर्माण करून एक वेगळा इतिहास निर्माण केला. आणि मग एक एक सरखेल दिले, नंतर अनेक दिले. सिद्धोजी गुजर होता ते, हा जो मायनाक होता, मायनाक तर बरीच वर्ष होता भंडारी. त्याच्यानंतर होता तो आंग्र्यांच्याकडं आला, शेवटी कान्होजी निर्माण झाला. कान्होजीची तर फारच मजा आहे सर. कान्होजी फार विलक्षण माणूस होता. कान्होजीला लँड शार्क्स म्हणायचे, म्हणून इंग्रज म्हणायचे नाही. मोठा आरमार होतो कान्होजीचा. तुम्ही जर का विजयदुर्गच्या आसपास गेलात, विजयदुर्ग किल्ल्याला त्याच्या समुद्राकडच्या भागात खालच्या बाजूला एक भिंत आहे. गोव्याच्या पोर्तुगीजांना ते माहिती होतं
1719मध्ये मुंबईच्या गव्हर्नरने हल्ले चढवले, त्यावेळेला ब्रिटिश जहाजं फुटली तिथून. त्यांना कळत नव्हतं काय झाले. इंग्रजांनी तो किल्ला ताब्यात घेण्यासाठी असे काही प्रयत्न केले. एक तोफा असतात ना, त्या तोफ डागली की ती गरम होती. ती गरम झाली की ती परत रेलवरनं आणायची, ती तोफ वळवायची. ती वळवायची गाड्यावर असती तोफ, जहाजात असली तरी गाड्यावर असते. ती थंड होईस्तोवर थांबायचं, ती स्विवेल करावे लागते, साफ बीफ करायची, परत बारूद भरायचं. म्हणून इंग्रजांनी त्यांच्या सुपीक डोक्यातून अशी एक योजना केली होती की आपण रेल टाकू आणि एकदा का तोफ उडाली की ती पाठीमागं व्हील स्विवेल व्हील फिरेल, किंवा साफ करणं सोपं जाईल की साफ करा की गळे वगैरे भराय. इंग्रजी डिझाईन असल्या कारणानं एकदा तो गोळा उडायच्या आधीच ती तोफ पाठीमागं आली, स्विवेल झाली आणि गोळा जहाजातच उडाला. ते सगळं त्याच जहाजात गोळा उडाला आणि ते जहाजच गेलं खाली सगळं. ह्या अशा सगळ्या गोष्टीत बारीक सारीक सगळ्या फारच. तुम्ही गोविंदाग्रजांची कविता आहे बघा, सिंधुदुर्ग हा विजयदुर्ग हा अंजनवेल, महाराष्ट्राच्या मर्दुमकीची ग्वाही सांगेल म्हणून. आज चायनाही हल्ला करते सगळ्याच्यात, पण 2 कडवी फक्त सांगतो मी. सह्याद्रीतील वनराजांनो या कुहरातून आज पुढे, रक्त हवे जर स्वतंत्रतेला रक्ताचे पडतील सडे, एक हिमालय राखा यास्तव करा हिमालय लक्ष खडे, समरपुराचे वार करी हो समरदेवता बोलवते, रक्त आपुल्या प्रिया आईचे शुभ्र हिमावर ओघळत. पुढच्या 3 ओळी फारच सुंदर आहेत. आपल्याकडचं एकच कवी तेवढा लिहू शकेल अशा ओळी आहेत त्या. खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले. बघा सुंदर आहे. खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू खडलेले, कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले, काबुल कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले, शिवतेजाची ज्योत पाठीशी आमुच्या पाजळते, रक्त आपुल्या प्रिया आईचे शुभ्र हिमावर ओघळत. उद्या आपण श्रीकृष्णाबद्दल बोलू. धन्यवाद.